नमस्कार मित्रांनो, गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या चॅनलच्या माध्यमाने मी आज तुम्हाला एक ऐतिहासिक जे गुफा आहेत, ज्या 7 खोल्या आहेत त्या भालेर येथे त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आज भालेर येथील एक प्रसिद्ध प्राचीन 7 गुफा आहेत. तर त्या ठिकाणी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचे प्रात्यक्षिक की या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला एक प्राचीन देखावा आपल्याला दिसतोय. तर बघा, आपण इथं येऊया. तर इथं बघा, इथं या ठिकाणी नवनाथ महाराजांची स्थापना केलेली आहे. इथं नवनाथ महाराजांची स्थापना आहे. त्यानंतर इथं आपले बाबा आहेत, महाराज आहेत, त्यांच्या पण आपण त्यांच्याकडून एक याबद्दल माहिती घेणार आहोत. तर नमस्कार दादा. तर मी तुम्हाला सांगतो की ही जी प्राचीन गुफा आहे याला आपण 7 मंदिर म्हणजे 7 गुफा आहे ते मंदिर म्हणतो आपण. तर हे नेमकं याला खेळता काय आहे बरं? खेळता म्हणजे हे प्राचीन कालचं मंदिर आहे. पूर्वी काल तुम्ही ते साधू संत राहिले इथे जोगी हे मानता सगळे इथे मन्नत पुरी आहे. त्याच्यामुळे अगदी भाविक लोक येतात इथे मानता खेळा. शिवकालीन मंदिर आहे. आणि हे जे ओम किंवा याला हे गोरखनाथा खंडधून आहे. अच्छा. तर हे म्हणजे कायम चालूच असतं? कायम चालूच राहायचं. पण पाणी असो का कुठलंही असो ते कायम चालू आहे. आणि इथं म्हणजे बरंच लोकांची मानता पूर्ण होत. जागृत देवस्थान. तर आपण बाहेर पण बरेच लोक आहेत तिथं आज पण मन्नतवाले आलेले आहेत. ते लवगावतून आलेले आहेत. त्यांचे मानता पूर्ण झाली. ते माताजीला गोड भोजन द्यायला. अच्छा. इथं मित्रांनो आपल्याकडे ते समोर कोणत्या मातेचं मंदिर आहे? इकडे भवानी माता आहे, इकडे सप्तशृंगी माता. अच्छा. या गुफांमध्ये म्हणजे नेमकं कोणत्या देवस्थानांची स्थापना? गोरखनाथ महाराज आहे, परत हनुमान दादा आहे, सप्तशृंगी माता आहे, परत आपलं भवानी माता आहे आणि महादेव बाबा आहे. पंचमुखी महादेव आहे, कर्णेश्वर महादेव. तर मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी 7 मुखी जे शिवकालीन जे इथं गुफा आहे. तर या गुफेचं इथं जागृत देवस्थान म्हणून इथं खूप प्रसिद्ध आहेत आणि इथं दररोजच्या भाविक येत असतात. त्यांची मानता जी असते ती पूर्ण होत असते आणि इथं हे धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहेत भालेर येथे 7 खोली जे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथं आपल्याकडे बाबा पण आहेत, म्हणजे महाराज आहेत या ठिकाणी सेवेकरी येते की आणि त्यांच्या माध्यमाने आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या इथं दिसून आलेल्या आहेत. तर या ठिकाणी बरेच लोक हे धार्मिक स्थळ एकदम असे भावनिक असल्यामुळे
आणि एक प्रसिद्ध असल्यामुळे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे तर इथं दररोजचे भाविक येत असतात. पण त्यांच्यासाठी म्हणजे इथं जे जे मानतात ते आणि त्यांच्या मानतेसाठी इथं त्यांच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे किंवा त्यांना इथं सावलीसाठी चांगल्या पद्धतीने इथं हॉल नाही आहे. तर या सर्व प्रशासनाने या ठिकाणी भालेर येथे जिल्हा प्रशासनाने आपल्या जर समजा इथं तीर्थक्षेत्र अनुदान असेल किंवा पर्यटन अनुदान असेल तर या निधीमधून इथं चांगल्या पद्धतीने सेवा करण्यात यावी. म्हणजे एक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी की जेणेकरून भाविकांना इथं राहण्यासाठी हॉल असायला पाहिजे किंवा भाविकांसाठी इथं पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे. तर या सर्व मागणी बाबांकडून मी जाणून घेतलेल्या आहेत. तर काय वाटतं बाबा तुम्हाला? व्हायला पाहिजे पाणी वगैरेची सोय. परत झाडे आहेत, माणसावाले येतात ते दूर गावान पाणी आणतात. काही लोकांकडे सोय नाही राहते ना पाणी घ्यायला, त्याच्यामुळे अडचण येतात. अच्छा, म्हणजे पाणी घ्यायला खाली जावं लागतं का? खाली गावामध्ये जावं लागतं. अच्छा, म्हणजे 2-3 किलोमीटर. किलोमीटर. 2-3 किलोमीटर. तर आम्ही नंदुरबार प्रशासनाला किंवा शासनाला एक विनंती करतो की त्यांनी इथं पाण्याची एक टाकी एक उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि लोकांसाठी इथं पाण्याची व्यवस्था व लाईटची व्यवस्था इथं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर हीच आपल्याकडनं विनंती आहे. बघा या ठिकाणी भालेर येथे 7 खोलीचं जे भुयार आहे तर या भुयारसाठी जाण्यासाठी आपल्याला इथं रस्ता चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पावसाळ्यात लोकांना खूप त्रास होतो, तर याची शासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि भाविकांसाठी इथं चांगल्या पद्धतीने रस्ता बनवून द्यायला पाहिजे ही आपल्याकडनं मागणी आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्रशासनापर्यंत पोहोचवा. गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी गाव बदलतोय. आणि गावाचा खरा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.